ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी आज ना आपण साखर वापरणार आहोत ना गूळ वापरणार आहोत आणि तरीसुद्धा खूप छान असे हे बिना साखरेचे बिना गुळाचे लाडू तयार होतात। त्यासाठी साहित्य बघूयात आपण काय काय घेतलं ते। तर सर्वात आधी मखाने घेतलेत, काजू बदाम घ्यायचे आहेत आपल्याला, अक्रोड घ्यायचे आहे, डिंक घेतलेला आहे इथे मी, त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे, भोपळ्याची बी घेतलेली आहे इथे मी, आणि जवस, पांढरे तीळ म्हणजेच हावरी असं सुद्धा बोलतात ती त्याला, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत, खजूर घ्यायचा आहे आपल्याला लाडू गोड होण्यासाठी, त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत इथे, आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर वेलची आणि इथे मी जायफळची पावडर घेतलेली आहे। तर साहित्याची लिस्ट मी काय काय घेतलं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे। त्यानंतर जवस आपल्याला सगळ्यात आधी भाजून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये तूप वगैरे घालायचं नाही आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे, कढई तापली की त्यामध्ये आपल्याला जवस घालायचं आहे। तर जे जे आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे तर ते साहित्य आपण आधी भाजून घेणार आहोत, आणि नंतर मग जे आपल्याला तुपामध्ये परतायचं आहे ना तर ते परतून घ्यायचं। तर आधी सगळ्यात आधी जवस भाजून घेतले। बघा जवस असं तडतड तडतड उडायला लागलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। छान फुटलं ना जवसाच्या बिया की नंतर काढून घ्यायचं आपल्याला। जवस भाजून झालं की त्यामध्येच मी आता तीळ घातलेले आहेत। तीळसुद्धा असं या पद्धतीने असं उडायला लागलं ना की समजायचं हे छान भाजलं आहे, छान कलरसुद्धा बदलतो त्याचा। तर जवस भाजून घेतले, त्यानंतर पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत मी। आता मखाने भाजून घ्यायचे आहेत। मखाने देखील भाजून झाल्यानंतर आपल्याला या कढईमध्ये तूप घालायचं आहे 1 चमचा, आणि त्या तुपामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते छान असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी बदाम घातले। बदाम फुटायला लागले ना की समजायचं हे भाजायला लागले, त्याचा कलरसुद्धा बदलतो, आणि त्यानंतर आपल्याला ते बदाम काढून घ्यायचं आहे। नंतर त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत। काजूसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अक्रोड घातलेला आहे मी, पिस्ता घातलेला आहे, हे तीनही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं, यामध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा इथे कलर बदलायला लागला ना त्याचा की खरपूस भाजलेलं आहे आपलं हे, आणि आता हे देखील मी काढून घेते। तर त्यानंतर आता याच कढईमध्ये आपल्याला बिया भाजून घ्यायच्या आहेत। तर मी इथे भोपळ्याची आणि सनफ्लावर जी बी आहे म्हणजे सूर्यफुलाची बी आहे ती घातली, थोडंसं तूप घातलं आणखी, आणि भाजून घेतलेलं आहे। तूप बघा मी आधी 4 टेबलस्पून घेतलेलं होतं वाटीमध्ये, म्हणजेच पाववाटी मी तूप घेतलेलं आहे, आणि या पाववाटी तुपामध्ये माझं ड्रायफ्रूट वगैरे मी तर भाजून घेतले, आणि त्यानंतर आपल्याला यामध्येच डिंक भाजून घ्यायचं आहे। तर डिंक तळायला थोडं तूप जास्त लागतं, तर सर्वात आधी मी पाववाटी तूप घेतलं होतं, त्यानंतर आणखी पाववाटी तूप मी या रेसिपीमध्ये ॲड केलं, कारण डिंक भाजायला आपल्याला थोडंसं तूप लागतं। तर अजून थोडंसं तूप घेऊन मी यामध्ये हा डिंक मस्त असा फुलवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता डिंक घातल्यानंतर अगदी थोडासाच असतो, पण तळल्यानंतर तो असा मस्त फुलतो, आणि खूप छान हा डिंक आपला इथे तळून झालेला आहे। तर मी बाजूला ठेवलं आहे सगळं। आता हे सगळं थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून काय काय काढायचं आहे ते बघा। तर डिंक आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे, मखाने आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत बारीक, थोडंसं जाडसर वाटलं तरी चालणार आहे। त्यानंतर हे जे आपले जवस आणि तीळ आहेत ना ते सुद्धा जाडसर मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे जे बिया आहेत, आपलं खजूर जे आहे त्यातल्या बिया आपण काढून घेतल्या, त्यानंतर आपल्याला हे देखील मिक्सरमध्ये वाटायचं आहे। ड्रायफ्रूट जे घेतलेले आहेत ना, काजू बदाम अक्रोड पिस्ता आणि बदाम, ते सुरीने बारीक कापून घ्यायचे आहेत, आणि ह्या बिया आहे त्यात तशाच ठेवायच्या आहेत आपल्याला। तर सगळ्यात आधी हे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेते। तुम्ही मिक्सरला जरी थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलं तरी चालणार आहे, किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल। मी कट करून घेतले, थोडंसं दाताखाली क्रंची छान वाटतात लाडू खायला, त्यामुळे मी या पद्धतीने कट करून घेतलेत। तर बघा आता इथे हे जे मिक्सरला वाटायचे ते मी सगळं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते आपले ते सुद्धा मी छान बारीक इथे कट करून घेतलेले आहेत। आता सर्व तयारीतच झाली। कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तूप थोडंसं 1 चमचा, आणि त्यामध्ये आता हे जे खजूर आहे आपण मिक्सरला बारीक केले, तर हे व्यवस्थित त्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तूप आणखी तुम्ही इथे घातलं तरीसुद्धा चालणार आहे, मी 1 चमचाच तूप इथे घातलेला आहे, म्हणजे आपल्याला या रेसिपीसाठी टोटल मी अर्धा कप तूप वापरलेलं आहे, म्हणजे 8 टेबलस्पून मी तूप इथे वापरलेलं आहे। तर बघा खजूर छान मऊ होईपर्यंत मी इथे परतून घेतला, आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे कट केलेले, आणि ह्या बिया घालायच्यात आपल्याला। आता हे मिक्स करायचं आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। आता हे बाजूला उतरवून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स बिया
आणि खजूर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी एका परातीमध्ये काढून घेते हे सर्व साहित्य आणि म्हणजे मला छान हे मिक्स करता येईल. तर गरम आहे तर चमच्यानेच मी इथे मिक्स करते आधी आणि चमच्याने थोडंसं मिक्स केलं, थोडंसं थंड झालं की आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे बाकीचं जे आपलं जे साहित्य आहे ना मिक्सरला बारीक केलेलं आपण ते घालायचे. इथे डिंक घातलेला आहे, त्यानंतर तीळ आणि जवस घालून घेतलं, त्यानंतर हे जे मखाने आहेत आपले ते घालायचे. बाकी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे ड्रायफ्रूट्स तुम्ही स्किप करू शकता, एखादं तुम्हाला नसेल घालायचं, मखाने नसेल घालायचे त्याऐवजी तुम्ही आणखी दुसरं काही ॲड करू शकता, शेंगदाणे ॲड करू शकता किंवा फुटाण्याची डाळ वगैरे ॲड करू शकता. तर जे जे साहित्य मी घेतले त्या प्रमाणानुसार तेवढ्या प्रमाणानुसार मी इथे आपलं खजूर वापरलेलं आहे. तुम्हाला आणखी गोड हवा असेल तर आणखी खजूर घालू शकता. तर इथे मी मध आणखी घातलेला आहे, 2 टेबलस्पून मी इथे मध घेतलेला आहे. मध तुम्ही स्किप करू शकता, खजूर जास्त घेऊ शकता किंवा आणखी मध घालायचं असेल तर घालू शकता. मध घातल्यानंतर मात्र मी हे परत छान मिक्स करून घेतलं, व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर याचे लाडू बांधायला घेतले. तर बघा गरम गरमच आहे, कोमट कोमटच हे मिक्सर आहे आपलं. असेच हे लाडू आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा हा लाडू एक मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. गरम गरम म्हणजे कोमटच हे मिक्सर असतानाच मी इथे जवळजवळ 10 ते 12 लाडू बनवले होते आणि त्यानंतरच एक क्लिप बनवली आणि तुम्हाला दाखवलं. बाकीचं जे लाडू आहेत ते मी 2 दिवसानंतर बनवायला घेतले होते ॲक्च्युली आणि तेव्हासुद्धा मला हे लाडू छानपैकी वळता येत होते, म्हणजे मला तयार करता येत होते ते लाडू. तर म्हणजे हे थंड झाल्यानंतर पण तुम्ही याचे लाडू बनवू शकता. तर हे बघा हे लाडू मी असे इथे बनवून घेतलेले आहेत आणि खूपच छान, खूप टेस्टी, अतिशय व्यवस्थित नॉर्मल त्याचा गोडवा असे हे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर नक्की ट्राय करा, रेसिपी आवडेल नक्की तुम्हाला. म्हणून तुमच्या मुलांना खाऊ घाला, तुम्ही खा. रोज सकाळी एक लाडू हा खाऊ शकताय. खूपच छान होतात हे लाडू. आणि उरलेल्यानंतर जे मिक्सर आहे त्याचे मी नंतर हे लाडू बनवले होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. मी जेवढं साहित्य घेतलं, प्रमाण घेतलं त्याचे माझे जवळजवळ 40 लाडू इथे तयार झाले होते. तर नक्कीच रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, कसे झाले लाडू तुमचे देखील सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.